ओके, हाय स्टुडंट्स, आज आपण करूया सायन्सची 10ची ॲक्टिव्हिटी शीट 12 आपण सॉल्व करणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया। मी गायत्री सदाफळ तुमचं स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर। ओके, आज आपण आपल्या ॲक्टिव्हिटी शीट 12 ला स्टार्ट करूया। लेट अंडरस्टँड युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहून घ्यायची ॲक्टिव्हिटी मध्ये, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया लॅक्टोबॅसिलाई। ओके, इट्स अ लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम, ईस्ट आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जर आपण पाहिले इट इज द क्लोस्ट्रिडियम अँड अदर्स। ओके, त्याच्यानंतर रेफरन्स आपण घेतला आहे 9th स्टँडर्डचा चॅप्टर 8 युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स मधून आपण हा पार्ट घेतलेला आहे। ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट्स। टू नो मोर अबाउट द फॅक्ट दॅट प्रोड्यूस लाईक अ फूड, मेडिसिन एक्सेट्रा आर प्रोड्यूस इन लार्ज क्वांटिटी विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम। मायक्रो ऑर्गॅनिझम पासून बनणारे आपल्याला जे फूड आहे, मेडिसिन आहे, याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे। लर्न मोर अबाउट द मायक्रोब्स दॅट युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल। तुम्हाला युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब बद्दल काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे। नॉलेज ऑफ अदर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तुम्हाला काय करायचं आहे, अदर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमचं काय घ्यायचं आहे, नॉलेज घ्यायचं आहे। लेट्स टेक अ लुक, आपण पाहूया। चला, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम पहिली जर आपण बघितली युजफुल मध्ये, इट इज अ लॅक्टोबॅसिलाई। ओके, वी ऑल नो दॅट अबाउट द लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया। लॅक्टोबॅसिलाई कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क। ओके, लॅक्टिक ऍसिड तुम्हाला सगळ्यांना नोन आहे, कड सगळे खातात, दही सगळे खातात, कढी सगळे खातात। ओके, इट्स नथिंग बट इट इज अ रिएक्शन ऑफ लॅक्टोबॅसिलाई and it is nothing but the acid, because of acid lactic acid which is secreted by the lactobacilli bacteria. Okay, चला तर मग स्टार्ट करूया, आपण लॅक्टोबॅसिलाई बद्दल जाणून घेऊया। The lactobacilli convert a lactose, the sugar in the milk into lactic acid. लॅक्टोबॅसिलाई काय करते, मिल्क मधल्या शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करते। ॲज अ रिझल्ट मिल्क चेंजेस इंटू योगर्ट, त्याच रिॲक्शनचा रिझल्ट तुम्हाला काय भेटतो, तुम्हाला योगर्ट भेटतो, ज्याला आपण काय म्हणतो, दही। ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ फर्मेंटेशन। त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इट इज अ प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन। ओके, लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट। लॅक्टोबॅसिलायचं प्रोडक्शन आपल्याला कशासाठी युजफुल असतं, फर्मेंटेशन ऑफ द मिल्क टू प्रोड्यूस ए योगर्ट। ओके, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड, सायडर, ओके, कोका, पिकल ऑफ व्हेजिटेबल्स अँड वाईन मेकिंग, याच्यामध्ये आपण कसला यूज करतो, लॅक्टोबॅसिलसचा यूज करतो। सेकंड बॅक्टेरिया आपण पाहूया। सी द नेक्स्ट बॅक्टेरिया, व्हॉट्स इट्स नेम, इट इज अ रायझोबियम। ओके, रायझोबियम इज द सिम्बायोटिक बॅक्टेरिया। ओके, रायझोबिया लिव्हिंग इन रूट। सिम्बायोटिक मीन्स ते बॅक्टेरिया जे काय करतात, एखाद्या प्लांटच्या रूटमध्ये राहून स्वतःला पण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करता आणि इवन दो त्या प्लांटला पण ते काय करता, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करता। ओके, इट इज अ नायट्रोजिनियस बॅक्टेरिया रायझोबियम containing lot of nitrogen content. रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोड्यूल्स सप्लाय द नायट्रेट, काय प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला, नायट्रेट प्रोव्हाइड करतात, नॉट तुम्हाला नाही। ओके, प्लांटच्या रूटला ते काय प्रोव्हाइड करता, नायट्रेट प्रोव्हाइड करता। नायट्राइट्स अँड अमायनो ॲसिड टू दॅट प्लांट अँड एक्सचेंज गेट nitrites and amino acid to that plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. ते काय करतात, प्लांटच्या रूट्सला नायट्राइट्स देतात, अमायनो ॲसिड्स देतात आणि त्याच्या बदल्यात प्लांटकडून ते काय घेतात, एनर्जी घेतात, कुणाच्या फॉर्ममध्ये, कार्बोहायड्रेट्स। ओके, कार्बोहायड्रेट्स आर नथिंग बट इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। Such a mutually beneficial relationship is called as a symbiosis. Okay, अशी म्युच्युअली रिलेशनशिप जी दोघांना काय असेल, बेनिफिशियल असेल, त्याला आपण काय म्हणतो, सिम्बायोसिस म्हणतो। ओके, सपोज एखादा शेतकरी एखाद्या दुकानदाराकडे भाजीपाला घेऊन गेला, त्यांनी काय केलं,
2 मेथीच्या जोड्या त्या किराणा दुकानवाल्याला दिल्या. ओके, आणि त्या किराणा दुकानवाल्यांनी त्याला त्याच्या बदल्यात 2 किलो साखर दिली. काय झालं, ते सिम्बायोटिक रिलेशनशिप झाली. दोघं काय झाले, म्युच्युअली बेनिफिटेड, म्हणजे दोघं पण काय झाले, सारखे बेनिफिटेड झाले त्या गोष्टीमधून. ओके, इट्स व्हेरी इझी. नेक्स्ट आपण पाहूया, इट्स अ अँटीबायोटिक्स. सी अबाउट द अँटीबायोटिक्स. ओके, अँटीबायोटिक्स जर आपण पाहायला गेलो, व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स? Antibiotics are the carbon containing compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called as antibodies. Okay, असे कार्बन कंटेनिंग कंपाउंड्स मीन्स इट इज अ ऑर्गॅनिक कंपाउंड. ओके, ज्या काय असतील काही बॅक्टेरिया आणि फंगस पासून बनवलेले असतात. कशासाठी, तर एक फंगसने दुसऱ्या फंगसला मारण्यासाठी. ओके, प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रोहिबिट करण्यासाठी जे अँटीबायोटिक ज्या गोळ्या बनवल्या जातात त्यांना काय म्हणतो आपण, अँटीबायोटिक्स किंवा अँटीबॉडीज असं म्हणतो. एक्झाम्पल आपण पाहूया, इट्स अ पेनिसिलिन. आपण डोकं दुखायला लागलं का काय घेतो, पेनिसिलिन घेतो. ओके, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन, एम्फिसिलिन, ओके, एमोक्सिलिन, ओके, टेट्रासाइलिन एक्सेट्रा आर द अँटीबायोटिक्स. त्याच्यानंतर आपण पाहूया हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया फंगाय. व्हॉट, इट्स कॉल्ड एज अ फंगाय. समवन सेज दॅट इट इज अ फंजाय. ओके, तुम्हाला जे होते तुम्ही म्हणा, मी तर फंगायच म्हणणार. ओके, आता फंगाय कधी तयार होते, इफ देअर इज अ सफिशियंट मॉइश्चर. काय भेटलं तिला, दमटपणा, दमट वातावरण भेटलं. इफ देअर इज अ सफिशियंट मॉइश्चर, स्पोर्स ऑफ फंगाय आर जर्मिनेट ऑन द कॉटन फॅब्रिक. तिला सफिशियंट मॉइश्चर भेटलं का तिचे स्पोर्स कुठे जर्मिनेट होतात, कॉटन फॅब्रिक म्हणजे कॉटनच्या कपड्यांवर. ओके, गनी बॅग्स. ओके, गनी बॅग्सवर. ओके, लेदरवर, वुडन आयटम्सवर. आता वुडन आयटम्सवर तुम्ही पावसाळ्यात पाहतात पांढऱ्या कलरची सुंदर अशी मऊ मऊ बुरशी ही लाकडाला, झाडाच्या खोडाला आलेली असते. तिला आपण काय म्हणूया, तिला म्हणूया आपण फंगाय. ओके, पिकलवर तुमचं लोणचं खराब होतं, व्हाईट बुरशी येते, तिला आपण काय म्हणतो, फंगाय म्हणतो. मुरांबा, तुमचा मुरांबा पण फंगाय काय करून टाकते, खराब करून टाकते. जॅम, सॉस, चटणी हे पण फंगस काय करून टाकते, डिस्ट्रॉय करून टाकते. दे यूज द न्यूट्रिएंट्स इन दिस फूड्स आयटम्स फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. तर ती कशासाठी यूज करते, ती काय करते माहिती का, फंगस काय करते, न्यूट्रिएंट्स घेते. जे तुमचे लेदर असतात, वूड असतात, फूड आयटम्स असतात, पिकल असतात, मुरांबा असतात, त्याच्यावर ग्रो होते. त्याच्याकडून काय घेते, न्यूट्रिशन ती ओढून घेते आणि स्वतःची ग्रोथ करते आणि स्वतःचं काय करते, रिप्रोडक्शन करते म्हणजे वाढते. ओके, तिच्यासारखे आणखीन फंगस ती काय करते, तयार करते. ड्युरिंग दिस ॲक्टिव्हिटी फंगस रिलीजेस मायकोटॉक्झिन्स. ही ॲक्टिव्हिटी करताना ती काय करते, मायकोटॉक्झिन्स रिलीज करते. सर्टन पॉयझनस केमिकल्स इन टू द फूड. काही पॉयझनस केमिकल्स पण ती काय करते, फूडमध्ये रिलीज करते. दस फूड बिकम पॉयझनस. तुम्ही बुरशी आलेलं लोणचं खाता का, नाही, तुम्ही बुरशी आलेलं लोणचं खात नाही, कारण त्याच्यामध्ये काय असतं, इट्स अ पॉयझनस. व्हाय इट इज पॉयझनस, ओनली बिकॉज ऑफ फंगस इट इज अ टू मच पॉयझनस सबस्टन्स. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया सेकंड हार्मफुल फंगस, दॅट इज अ क्लोस्ट्रिडियम. ओके, 2 नंबर फंगस नंतर जी पॉयझनस असते तिच्यात कुणाचा नंबर येतो, क्लोस्ट्रिडियम. ओके, सी द क्लोस्ट्रिडियम. The bacteria which spoil cooked food are Clostridium and are rod shape and produce bottle shape endospores in adverse condition.
तुमचं फूड स्पॉइल झालं. सकाळी मम्मी म्हणते रात्रीचं फूड खाऊ नको, ते खराब झालेलं असेल, ते विटलेलं असेल. म्हणजे काय होते तर त्या फूडमध्ये होते क्लोस्ट्रिडियमची वाढ. तिथे कोण अटॅक करतं? रात्रीतून क्लोस्ट्रिडियम अटॅक करते, जेव्हा तिला काय भेटतात? ॲडवर्स कंडिशन भेटतात. ओके, वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दे कॅन नॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ एअर बिकॉज ग्रो एनएरोबिक कंडिशन. स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय असते ह्या बॅक्टेरियाची? ती नॉर्मल ऑक्सिजन लेवलमध्ये वाढू शकत नाही, कारण ती काय आहे? एनएरोबिक बॅक्टेरिया आहे. ओके, कारण ती कशी एनएरोबिक आहे, म्हणजे विदाऊट एअर ती काय होते? जगते. ओके, त्याच्यामध्ये आपण अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहूया. अदर काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ. व्हायरस, वी ऑल नो दॅट वेल नोन व्हायरस, दॅट इज अ COVID-19 कोरोना व्हायरस. ओके, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल फॉर यू. ओके स्टुडंट्स, आज आपण ब्रिज कोर्स घेत आहोत. याचं ओनली वन कारण काय आहे? इट्स अ कोरोना व्हायरस. ओके, प्रोटोझोआ अँड फंगाय आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसीजेस दॅट अफेक्ट ह्युमन्स. ओके, फंगाय पण तुम्हाला वेगवेगळे डिसीजेस कॉज करू शकते. प्रोटोझोन्स पण असतात. ओके, प्रोटोझोआ पण तुम्हाला वेगवेगळे ॲस्करायसिस. ओके, वन ऑफ द प्रोटोझोन्स तुम्हाला जंताच्या गोळ्या दिल्या जातात फॉर टू किल द प्रोटोझोन्स इन युअर बॉडी. तुमच्या बॉडीतले प्रोटोझोन्स किल करण्यासाठी तुम्हाला लहानपणी जंताच्या गोळ्या दिल्या जातात. चला तर मग आता पुढे बघूया. लेट्स प्रॅक्टिस. ओके, काय? लेट्स प्रॅक्टिस. आपल्याला काय करायची? प्रॅक्टिस करायची आता ह्या ॲक्टिव्हिटीची. क्वेश्चन फर्स्ट आहे आपल्याला, हाऊ आर मायक्रोब्स रिलेटेड टू अवर एव्हरीडे लाईफ. मायक्रोब्स आपल्या एव्हरीडे लाईफशी कसे रिलेटेड असतात? आत्ताच आपण बघितलं. आपण कोणती मायक्रोब बघितली? इट इज अ लॅक्टोबॅसिलाई. कोण बघितलं आपण? लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई तुम्ही बघितली. लॅक्टोबॅसिलाई मध्ये आपण काय बघितलं? कर्ड, योगर्ट, दही, जे पण काही आहे ते बनवण्यासाठी आपण कुणाचा यूज, कोण कारणीभूत असते? दॅट इज अ लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई काय करते? मिल्कमध्ये जाऊन तिचं फर्मेंटेशन करून मिल्कचं योगर्टमध्ये कन्व्हर्जन करते. इट सिक्रेट्स लॅक्टिक ॲसिड फ्रॉम हर बॉडी. ओके, तिच्या बॉडीमधून ती काय सिक्रेट करते? लॅक्टिक ॲसिड सिक्रेट करते. ओके, हे आपण काय बघितलं? त्या मायक्रोबचं आपल्या एव्हरीडे लाईफशी रिलेटेड उदाहरण बघितलं. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड आपण पाहू. आयडेंटिफाय द बॅक्टेरिया इन द गिवन डायग्राम अँड राईट टू युजेस ऑफ इट. ही जी फिगर तुम्हाला दिसती ही इट इज नथिंग बॉट इट इज अ ई कोलाई. ओके, फुल फॉर्म ऑफ ई कोलाई इज इचेरिया कोलाई. ओके, सो ई कोलाईचा फर्स्ट यूज आपल्याला माहिती आहे का? टेस्टिंग ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटरच्या टेस्टिंगसाठी कोणाला यूज करतात? ई कोलाईला यूज करतात. ओके, जनरेट प्लाझ्मिड वेक्टर. प्लाझ्मिड वेक्टर जनरेट करायला कसला यूज करता? इट्स अ ई कोलाई. ओके, क्वेश्चन नंबर 3 आपण पाहूया. राईट अ नेम ऑफ 4 आयटम्स विच कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन युअर होम. ओके, तुमच्या घरी युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम पासून बनणारे आयटम्स तुम्हाला सांगायचे. योगर्ट. ओके, फर्स्ट तुम्हाला माहिती दही बनतं. नंतर जर आपण बघूया श्रीखंड. श्रीखंड खाता ना? ओके, श्रीखंड पण कशापासून बनतं? युजफुल याच्यापासून, लॅक्टोबॅसिलस पासून. अजून काय बनतं लॅक्टोबॅसिलस पासून? आपण वरती पाहिलं होतं. ओके, आईस्क्रीम. आईस्क्रीम पण कशापासून बनते? त्याच्यापासून. आणि अजून काय बघू शकतो आपण? लस्सी. ओके, लस्सी पण कशापासून बनते? फर्मेंटेशनच्या प्रोसेस पासून बनते. जी फर्मेंटेशनची प्रोसेस कोण करतं? तर ती करतं लॅक्टोबॅसिलाई. ओके, क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूया. राईट द नेम्स ऑफ द मायक्रोब्स फाउंड इन द फॉलोइंग फूड मटेरियल. आता कर्डमध्ये तुम्हाला आता तर पाठच झालं असेल. कर्डमध्ये कोण असती? लॅक्टोबॅसिलाई. ओके, कोण असते? लॅक्टोबॅसिलाई. ब्रेडमध्ये कोण असतो मायक्रोब्स? ब्रेडमध्ये असतो फंगस.
ब्रेडमध्ये कोण सापडतो? फंगस सापडते तुम्हाला ब्रेडवरती. नोडल्स ऑन द रूट्स क्रिएट. ओके, रूट नोडलमध्ये कोण असते? रायझोबियम. सिम्बायोटिक रिलेशन करते नायट्रोजनच्या प्रोडक्शनसाठी. ओके, थर्ड आपण त्याच्यानंतर आपण कोणतं पाहूया एक्झाम्पल? इडली. इडलीमध्ये फर्मेंटेशनसाठी कोण असते? कोण असते इडलीमध्ये फर्मेंटेशनसाठी? इडलीमध्ये कोण असतं? यल मेसेंटरॉइड्स असतात. ओके, डोसामध्ये असते लॅक्टोबॅसिलाई. क्वेश्चन नंबर 5 आपल्याला दिलाय त्यांनी. काय दिलाय क्वेश्चन नंबर 5? सी द क्वेश्चन नंबर 5. When you buy food, if you see the following information written on the wrapper, will you buy it? Why? ओके, तर आपण ही इन्फॉर्मेशन आधी पाहूया. इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला ती आपण आधी पाहूया. पॅकेज ऑन. कधी पॅकेजिंग केलेली आहे? 14 ऑक्टोबर 2017 काय केलेली तुमची पॅकेजिंग केलेली. ओके, त्यांनी सांगितलंय बेस्ट बिफोर म्हणजे कधी तुम्ही यूज करू शकता. तुम्ही 13 ऑगस्ट 2018च्या आधी काय करू शकता? ते यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर त्यांनी दिलंय रिटेल प्राइस दिली तुमची. ओके, 350. त्याच्यानंतर दिलंय त्यांनी ओके नाही पॅक ऑन कधी आहे? 13 ऑगस्टला 2018 त्यांनी काय केलंय? पॅक केलंय. बेस्ट बिफोर आहे 5 डिसेंबर 2018. ओके, त्याच्यानंतर MRP इन्क्लूड्स एम्बेलेज आणि मिलियर इव्हेंट. ओके, व्हेन यू बाय फूड इफ यू सी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता जर तुम्हाला माहिती आहे हे फूड 13 ऑगस्ट 2018ला पॅक केलंय. कधी? 13 ऑगस्ट 2018ला हे फूड पॅक केलंय आणि त्यांनी तुम्हाला सांगितलंय तुम्ही हे फूड फक्त 5 डिसेंबर 2018 पर्यंतच खाऊ शकता. आज आहे दिनांक किती आहे? आज सपोज आहे 5 ऑगस्ट 2021. आज तुम्ही हे फूड खाऊ शकता का? नाही. तुम्ही ही इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर जर ते पॅकेजिंग फूड तुमच्या टाइम ती जी तुम्हाला बेस्ट बिफोर यूज दिलेला आहे. ओके, जो टाइम तुम्हाला दिलेला यूज करण्याचा त्यांनी त्याच्यानंतरचा तुमची जर डेट येत असेल तर तुम्ही ते फूड बाय करणार नाही. ओके, तुम्ही ते त्या शॉपकीपरला रिटर्न करून टाकशाल. ओके, तुम्ही ते फूड खाणार नाही. ते काय करेल? ॲडव्हर्स इफेक्ट करेल तुमच्या बॉडीवर. नेक्स्ट पण पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिव रिझन. ओके, foam accumulates on the surface of dal kept for a long time in summer. काय होतं? फोम accumulate होती सरफेसच्या डाळवर, डाळीच्या सरफेसवर फॉर लॉंग टाइम इन समर. समरमध्ये असं का होतं? बिकॉज ऑफ द फर्स्ट टीचर तुम्ही काय सांगू शकता? इन समर देअर इज अ high moisture content in atmosphere. In summer there is high moisture content in air. Okay, because of high moisture content मुळे काय होईल? because of high content of moisture, the growth of fungus is occur on डाळ. ओके, डाळवर काय होईल? फंगसची ग्रोथ होईल. ऑकर ऑन सरफेस ऑफ डाळ. ओके, सरफेसवर काय होईल?
सरफेसच्या डाळवर काय होईल, तुमची फंगसची ग्रोथ होईल. ओके, मग त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसतं, त्याच्यामुळे फोम ॲक्युमुलेट्स ऑन द सरफेस ऑफ डाळ केप फॉर लॉंग टाईम इन समर. तुम्ही जर समरमध्ये लॉंग टाईमसाठी जर डाळ ठेवली शिजवून, तर त्याच्यावरती काय तयार होते, फंगस तयार होते, जी तुम्हाला कशाच्या फॉर्ममध्ये दिसते, फोमच्या फॉर्ममध्ये दिसते. ओके, थँक्यू स्टुडंट्स. आज आपण कंप्लीट केलं आहे आपले ॲक्टिव्हिटी शीट नंबर 12. लवकरच आपण स्टार्ट करूया ॲक्टिव्हिटी शीट नंबर 13ला 13ला. ओके, थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग द चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय स्टुडंट्स.